गुंतवणूक परिषद 2026 पालघर जिल्ह्यामध्ये भविष्यकाळात होणाऱ्या उद्योगाची भरभराट, व्यापाराची भरभराट या परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोजजी रानडे, उपवन संरक्षक डहाणू श्री दिवाकरजी निरंजन, अपर कामगार आयुक्त श्री रविराज इलावे, मुख्य कार्यकारी अधिकारी उद्योग विभाग श्री धनंजयजी सावलकर, सहआयुक्त उद्योग विभाग श्री संदीपजी पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री संजय जी हेरावडे, प्रशिक्षणार्थी IAS श्री अमल पीवी, प्रशिक्षणार्थी IFS श्री आयुष कृष्ण, सहायक संचालक नगर रचना पालघर जिल्हा श्रीमती भाग्यश्री धवल शंकर, सहायक आयुक्त कौशल्य विकास विभाग श्रीमती रेणुका तमलवार, सहसंचालक व्यावसायिक सुरक्षा आरोग्य श्री नरेशजी देवराज, तज्ञ उद्योजकता नवनिर्मिती स्टार्टअप कौशल्य विकास विभाग श्री सुमन पंडित, उपस्थित अन्य वरिष्ठ अधिकारी, जमलेले उद्योजक, व्यापारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या परिषदेमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उद्योजक, गुंतवणूकदार, औद्योगिक संघटना, स्टार्टअप, नवोद्योजक यांचं मी मनापासून स्वागत करतो. पालघर जिल्हा आता समृद्धीकडे चाललेलाच आहे, परंतु माझ्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा भविष्यकाळाच्या प्रगतीचा सुरुवातीचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की 1995 साली मी अखंड ठाणे जिल्ह्याचा पहिल्यांदा पालकमंत्री झालो. तेव्हा पालघर हा त्याचा भाग होता. सुदैवाने माझ्याकडे त्यावेळेला पर्यावरण आणि वन मंत्रालय ही 2 खाती देण्यात आली होती. पालघर औद्योगिक परिसरामध्ये सांडपाण्याची प्रोसेस म्हणजे ज्याला ट्रीटमेंट करण्याची क्षमता ही संपली होती. त्यावेळेला टीमाच्या लोकांच्या बरोबर चर्चा करून त्याचा विस्तार केला गेला आणि मला आशा आहे की आजच्या स्थितीमध्ये सर्व कंपन्यांमधून निघणारं जे दूषित पाणी आहे, पोल्युटेड वॉटर, त्याला ट्रीटमेंट करून ते सेंट्रल CTP ला सोडलं जात असावं. आता पुढच्या कालखंडामध्ये मी पुन्हा पर्यावरण मंत्री झालो, वनमंत्री झालो, कामगार मंत्री झालो, नवीकरणीय ऊर्जा मंत्री झालो. म्हणजे पर्यावरणाशी कनेक्टेड वन विभाग आहे, पर्यावरण विभाग आहे आणि त्या अनुषंगाने आता एकूणच आपल्या देशाची प्रगती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 1948 ते 2048 हा 100 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताची प्रगती कशी झाली, कशी होणार आहे याच्याविषयी निश्चितपणे आखणी केलेली आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या आव्हानाला अनुलक्षून संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सर्वच राज्य शासनातले प्रशासकीय अधिकारी यांना भारत हा संपन्नतेकडे जात असताना महाराष्ट्र त्या ठिकाणी कुठे मागे राहता कामा नये. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या अन्य राज्यांची जर आपण तुलना केली तर सर्वार्थानं सामर्थ्यवान राज्य महाराष्ट्राचं आहे. एकूणच राज्याच्या असलेल्या उत्पन्नामध्ये किंवा निर्यातीमध्ये महाराष्ट्र साधारणपणे 32% भाग त्या ठिकाणी घेत असतो. आज मला या गोष्टीचा आनंद वाटला की आपल्या ह्या जिल्ह्याच्या अनुषंगानं
मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांनी या ठिकाणी आपली गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे. आपल्याला अपेक्षित होते त्याच्यापेक्षा इष्टांक आपण गाठून वी क्रॉस इट. मॅडम, एम आय राईट ऑर रॉंग? आणि अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये जे 2 जिल्हे अतिशय भविष्य काळामध्ये महत्वाचे ठरणार, त्याच्यामध्ये एक गडचिरोली जिल्हा, ज्याला भारताचा स्टील हब म्हटला जातोय. भविष्य काळामध्ये भारताच्या औद्योगिकरणामध्ये महत्वाचं सहभाग गडचिरोली जिल्हा घेणार आहे. पण त्याच्यापेक्षा कांकणभर सरस पालघर जिल्ह्याचं महत्व आलं आहे. एकूणच भारतातल्या सर्व शहरांची कनेक्टिव्हिटी ही पालघर जिल्ह्याशी होणार आहे, ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग आहे, बुलेट ट्रेन आहे, बडोदा जो हायवे आहे, रेल्वे, मेट्रो, त्याच्यानंतर एअरपोर्ट. वाघवन पोर्टच्या अनुषंगानं भारतातल्या सगळ्यात महत्वाच्या बंदरापैकी सर्वात मोठा बंदर आणि ज्याचं विस्तार आणि ज्याचा निर्यातीचा इष्टांक हा सगळ्यात जास्त असेल, हा वाढवण बंदर असणार. वाढवण बंदराच्या बाजूला पालघर जिल्ह्यामध्ये, परंतु वसईला जवळीक साधणारा, खाडीमध्ये निर्माण होणारा विमानतळ. या विमानतळामध्ये कोणाच्या जमिनी जाणार नाहीत. समुद्रातल्या खाडीमध्ये भरणी टाकून तो विमानतळ तयार होणार आहे. मुंबईशी कनेक्टेड आता मुंबईचा सांताक्रूज विमानतळ आहे, नवी मुंबई विमानतळ आहे. परंतु नवी मुंबईला आणि सांताक्रूजला जाण्यासाठी जितका असेल 45 मिनिटांमध्ये पालघरच्या एअरपोर्टला आपण पोहोचू शकतो. म्हणजे भविष्य काळामध्ये तिन्ही विमानतळ हे, म्हणजे पहिली मुंबई, दुसरी मुंबई नवी मुंबई, तिसरी होणारे ती अलिबागच्या आसपास तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई ही पालघर जिल्ह्यामध्ये होणार. आता हे करताना निश्चितपणे पालघर जिल्ह्याचं जे भौगोलिक स्वरूप आहे, सागरी किनारा, नागरी भाग आणि डोंगरी भाग, या मूलभूत असलेला हा आदिवासी बहुल जिल्ह्याचं नुसत्या या देशाचा विकास झाला, औद्योगिकीचा विकास झाला, परंतु या लोकांचं जीवनमान जर उंचावलं नाही तर खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली असं वाटणार नाही. आणि म्हणून उद्योगाचं, व्यापाराचं बळकटीकरण करताना, त्याचा विकास करताना गतिशील, प्रगतिशील आणि एकूणच देशाला ललाट ठरणार असं काम करत असताना या लोकांचा सुद्धा शैक्षणिक विकास, आरोग्याचा विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं राज्य शासनाची, केंद्र शासनाची पावलं पडत आहे. मी या भविष्यकाळच्या अनुषंगानं वाढवण पोर्टच्या आसपास वन विभागाच्या मार्फत एफडीसीएमच्या 1000 एकर जागेमध्ये जगामध्ये एक्सपोर्ट करण्याकरता फर्निचर निर्माण करणाऱ्या उद्योजकांना मी आमंत्रित करतात. एफडीसीएम साधारणपणे 100 एकर मध्ये स्वतःचा उद्योग काढणार आहे. परंतु राहिलेल्या 900 एकर जागेमध्ये जसे आयकॅक कंपनी आहे, तुम्ही आयकॅकचं नाव ऐकलं असाल, तशाच प्रकारच्या म्हणजे एफडीसीएमच्या माध्यमातून भारतातला ज्याला बल्लारशाह जो परिसर आहे तिथला सागाचं लाकूड हे जगविख्यात. आपल्या राम मंदिराला तिथलंच लाकूड वापरलेलं आहे, संसदेला तिथलंच लाकूड वापरलेलं आहे, राष्ट्रपती भवन मध्ये माननीय पंतप्रधान सगळीकडे त्याच लाकडाचा वापर केलेला आहे. आणि अशा प्रकारचं दर्जेदार लाकूड तिथे उपलब्ध करून दिलं जाईल. गरज पडली तर एफडीसीएम, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही भागीदारीमध्ये त्या उद्योजकांबरोबर त्या ठिकाणी काम करेल. लाकूड तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल, नफ्यामध्ये भागीदारी मागेल, जागा तुम्हाला उपलब्ध करून देईल. मी आज या अनुषंगाने आपल्याला ऍडव्हान्स मध्ये अवेअरनेस देतो की ज्या ज्या घटकांना या म्हणजे फर्निचर इंडस्ट्रीमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा त्यांनी आतापासून मानसिकता बनवा. वन विभागाच्या माध्यमातून त्या गोष्टी केल्या जातील. एकूणच आपण बघितलं या
15 दिवसापूर्वी पालघर जिल्हा हा 2दा पूरग्रस्त झालेला जिल्हा आहे. 2दा ढगफुटी झाली. वरून डोंगरावर पाणी नव्हतं आलं. या परिस्थितीमध्ये या ढगफुटीचा डायरेक्ट कनेक्शन कशाशी आहे तर ग्लोबल वॉर्मिंगशी आहे. वाढलेली उष्णता. आणि मी वारंवार बोलतो की तत्कालीन अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट अल गोर यांनी आपल्या लोकांना वाढत्या उष्णतेची कल्पना साधारण 2010 साली दिली होती. म्हणजे सुमारे 16 वर्ष त्या गोष्टीला झाली. मी सुदैवानं वनमंत्री आले, मला या गोष्टीचा आनंद आहे. कारण आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 300 कोटी झाडं लावण्याचं इष्टाने ठेवलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या टोटल जमिनीपैकी 21% जागा ही वन विभागाच्या कनेक्टेड आहे. इंटरनॅशनल साधारणपणे थंब रूल प्रमाणे ती 33% असायला पाहिजे. आणि म्हणून सामाजिक वनीकरण सोशल फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून ती झाडं वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे. मला एक कल्पना आहे की आज ग्रामपंचायतीचा सदस्य, नगरसेवक, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आणि एनजीओ विविध पक्षाचे, विविध जाती धर्माचे लोक सुद्धा भविष्य काळामध्ये वाढणाऱ्या उष्णतेचा प्रादुर्भाव होऊन मानवी जीवनच धोक्यात येऊ लागलेलं आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं असाल की त्या ठिकाणी रस्ते मेल्ट झाले. भविष्य काळामध्ये एवढी उष्णता वाढेल की मानवाचं जीवन म्हणजे वंशक टिकेल की नाही ही शंका आहे. आणि त्याकरता आपण उद्योग व्यापार करताना जीवन हे पुढे नेताना भविष्यकाळच्या सर्व गोष्टीची आपल्याला निश्चितपणे चिंता असली पाहिजे. आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की जर विधान परिषद आणि विधानसभेचा अधिवेशन कालखंडातले प्रश्नाच्या अनुषंगाने जर तुम्ही जर पाहणी केली तर वन खातं आजकाल फार चर्चेमध्ये आलेलं आहे. बिबट्यांच्या माध्यमातून आलंय, वाघाच्या माध्यमातून आलेलं आहे, तुटलेली झाडं, मॅंग्रोव्ह अशा या विविध. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या भावी पिढी जर जगायची असेल तर आपल्याला सकारात्मक विचार करायला पाहिजे. तर म्हणजे 2दा पर्यावरण मंत्री मी झालो कारण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कुठेतरी आपल्याला नफा मिळावा म्हणून आपण दुर्लक्ष करून कुठल्याही प्रकारचे, मगाशी एक बांधवांनी सांगितलं त्या प्लास्टिक पासून डिझेल बनवतात. कोण बनवते? बरोबर, डेफिनेटली. मी ज्याला 95ला म्हणजे पर्यावरण मंत्री झालं त्याला मी परदेशातून जळलेलं ऑइल आणण्यावर बंदी केली होती. ज्याला कापलेला प्लास्टिकचा जो चुरा आहे याचा परदेशातून त्याला पण बंदी केली होती की भारत हा डम्पिंग यार्ड नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी मस्ती करायची, तुम्ही केलेल्या डम्पिंग सगळ्या मटेरियलची आमच्याकडे तुम्ही साठवणूक करायची, हे चालणार नाही. आता त्या लोकांनी मस्ती केली नाही. आता त्यांना वाटलं जगामध्ये मग ते फंड्स द्यायला लागले की झाडं लावा विकसनशील देशांना. माझं म्हणणं आहे की आता सगळ्यांची गरज आहे. धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन कुठला इझम आहे, कम्युनिझम आहे, सोशलिझम आहे, डेमोक्रेसी आहे, प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आहे, या सर्व गोष्टी विसरून भविष्य काळामध्ये मानवाचं अस्तित्व टिकवण्याकरता पर्यावरणाची आपल्याला दखल घ्यायला पाहिजे. आणि ते दखल घेण्याकरता आज ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करण्याचा उद्देश टाकला त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी सुदैवाने सांगतो आजच्या कालखंडात पालघर जिल्ह्याची सिस्टीम आहे, प्रशासन यंत्रणा आहे, इट टू द पॉइंट आहे. आपल्याला कुठल्या वन विंडो एकाच खिडीतून त्या सगळ्या गोष्टी मिळाव्या अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला कोणाला अडचणी भासल्या तर तुम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र द्या, मला पत्र द्या. कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही. आता बँका सुद्धा सरसावलेल्या आहेत. एकूणच केंद्र सरकारचं धोरणच मोदी साहेबांनी अशा प्रकारचं
निर्माण केलेलं आहे की इझिली ऍक्सेस त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आज आपण ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवलं, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला आत्मविश्वास देतो की कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली, तुम्ही आपलेपणाच्या भावनेतून आमच्याशी संपर्क साधा. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत होईल हा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.